मॅथमॅटिक्स चॅप्टर 2 मॅट्रिसेस मॅथमॅटिक्स मध्ये पार्ट फर्स्ट आहे आणि त्याचं नाव चॅप्टर 2 चालू आहे आपला. त्याचं नाव मॅट्रिसेस आहे. मॅट्रिसेस मध्ये एवढं सिलेबस आहे बरं बघा. इथे बघा हे 2.1 मध्ये काय आहे, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रो वरती आणि कॉलम्स वरती काय करणे, ऑपरेशन्स करणे. जसं रोला मल्टिप्लाय करणे, कॉलमला मल्टिप्लाय करणे, रोचं कॉलम करणे, कॉलमचं रो करणे, किंवा पहिल्या रो दुसरा रो वजा करणे, दुसरा रो पहिला रो वजा करणे, पहिल्या कॉलम दुसरा कॉलम वजा करणे, किंवा एका रोला मल्टिप्लाय करून दुसऱ्या रो वजा करणे. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. रो वरचे ऑपरेशन करणे किंवा कॉलम्स वरती ऑपरेशन करणे, त्याला म्हणायचं ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन त्याला आपण असं म्हणत असतो. तर हे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला पहिला पॉइंट आहे. दुसरा आहे म्हणजे इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स. आता लक्षात घ्या, इन्व्हर्स हे दोन प्रकारचे आहेत. एक आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन करून करता येतं, इन्व्हर्स काढण्याची पद्धत. एक आहे अडजॉइंट मेथड. त्याचा अर्थ असा झाला स्टुडंट्स, एक आहे इन्व्हर्स काढण्याची एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, एक आहे अडजॉइंट मेथड. दोन पद्धती आहेत इन्व्हर्स काढण्याच्या. तुम्ही जर बोर्ड मध्ये पाहिले, बोर्डच्या एक्झाम मध्ये पाहिले, इन्व्हर्स काढण्याचा एक प्रॉब्लेम प्रत्येक वर्षी असतो. मला सांगा, एलिमेंट इन्व्हर्स काढण्याच्या ह्या दोन्ही पद्धती आपण शिकल्या म्हणजे आपला एक प्रॉब्लेम फिक्स झाला, ठरलेलं आहे. आजकाल एक्झाम घेण्याची जी पद्धत आहे ना, अतिशय सोपी पद्धत आहे आणि म्हणूनच एवढे मोठं पर्सेंट पडत असतं. काय येणार आहे काय येणार सर्व ठरलेलं आहे. तर ह्या दोन इन्व्हर्स काढण्याच्या पद्धती आपण दोन शिकल्या म्हणजे आपला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, ठरलेलं आहे, काही विषयच नाही. बरं, आता पुढे बघा, ॲप्लिकेशन ऑफ द मॅट्रिसेस. इथं दोन पद्धती आहेत. सोल्युशन ऑफ मॅट्रिक्स ऑफ लिनिअर इक्वेशन्स. काय होतं, मॅट्रिक्सचा वापर करून दोन इक्वेशन बनवायचे आणि एकसारखी वायच्या किमती काढा, ए आणि बी च्या किमती काढा. लिनिअर इक्वेशन्स आपण 8वी मध्ये पाहिलं. फक्त इथं काय आहे, मॅट्रिक्स वरून तुम्हाला इक्वेशन बनवायचं आणि ती इक्वेशन सोडवायची. ओके, आणि ती सोडवण्याच्या सुद्धा दोन पद्धती आहेत. एक आहे मेथड ऑफ इन्व्हर्जन, दुसरी आहे मेथड ऑफ रिडक्शन. दोन पद्धती आहेत. जसं इन्व्हर्स काढण्याच्या दोन पद्धती, तसं हे लिनिअर इक्वेशन सोडवण्याच्या सुद्धा दोन पद्धती आहेत. एक मेथड ऑफ इन्व्हर्जन, एक मेथड ऑफ रिडक्शन आहे. ओके, अशा पद्धतीने अतिशय छोटा लेसन आहे हा. मॅट्रिसेस खूप मोठा लेसन नाहीये. जसं आपण 11वी मध्ये सर्व बेस शिकलेलेच आहे, नुकतंच आपण ते सर्व अभ्यास केलेला आहे. आता इथं आपल्याला काही अवघड जाणार नाही. मॅट्रिक्सचे टाइप्स पाहिले आपण, रो मॅट्रिक्स म्हणजे काय, कॉलम मॅट्रिक्स म्हणजे काय आहे का नाही, डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय, स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय आहे, स्क्यू मॅट्रिक्स म्हणजे काय, सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय आहे, नाही का, अपर ट्रायंगुलर म्हणजे काय, लोअर ट्रायंगुलर म्हणजे काय, सर्व मॅट्रिक्सचे आपण प्रकार पाहिलेले आहेत. आयडेंटिटी मॅट्रिक्स, सर्व मॅट्रिक्स प्रकार पाहिलेले आहेत, तिचे सर्व ऑपरेशन केलेले आहेत. आपण 11वी सर्व डिटेल मध्ये पाहिलेलं आहे. आता इथं फक्त काय करायचं, तुम्हाला पहिला 2.1 मध्ये एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला पाहायचं आहे. मग आता पहिला पॉइंट आपण सुरू करूया. कोणता, 2.1 सुरू करूया. 2.1 मध्ये दिलेलं आहे काय, दिलेलं आहे एक्सरसाइज 2.1. अप्लाय द गिवन एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन ऑन ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. खाली काही मॅट्रिसेस दिलेले आहेत, त्या मॅट्रिसेस वरती तुम्हाला काय करायचं आहे, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रॉब्लेम आहे स्टुडंट्स, तुमचा पहिला प्रॉब्लेम काय आहे, बघा हे आहे, a बरोबर 1 0 -1 3 असे हे मॅट्रिक्स आहे. तुम्हाला काय करायचे, बघा हे R1 आणि हे काय रे R2 आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आडव्या रेषा काय असतात रे, रो असतात. आडव्या रेषा काय असतात, रो असतात. उभ्या काय असतात, कॉलम असतात. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. ह्याला म्हणायचं हे रो, ह्याला काय म्हणायचं रे, रो म्हणायचं, आणि ह्याला काय म्हणायचं स्टुडंट्स, कॉलम म्हणायचं, नाही का. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला, R1 आणि R2 म्हणजे पहिला रो आणि दुसरा रो हे दोन्ही
दोन्हीकडे पण आरो आहेत ना, ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ काय आहे? ठीक आहे, देवाणघेवाण. ह्याचा अर्थ काय रे? देवाणघेवाण आहे ना, देवाणघेवाण. देवाणघेवाणचा अर्थ काय? इकडचं इकडं आणणे, इकडचा इकडे घेऊन जाणे. दोन्हीकडे पण आरो आहेत ना, म्हणून मी काय करणार आहे स्टुडंट्स, हे असं करणार आहे. पहिलं तर ए घेतो. काय करायचं? जो ए आहे काय 1 0 -1 3 हे अप्लाइंग काय अप्लाय करायचं मला? हे R1 आणि हे काय रे? हे R2 असं अप्लाय करायचं आहे. किंवा इथला आपला सॉल्व बाय अप्लाइंग हे R1 R2. ए इक्वल टू काय करायचं आपल्याला? आता हे आहे R1, हे आहे R2. ह्याला वर घेऊन चालायचं -1 3 आणि इथं काय करायचं 1 0. हे झाला R1 चा R2 केला, R2 चा काय केला आपण? R1 केला. थोडं समजलंय? तर हे तुमचा पहिला प्रॉब्लेम संपला. आता दुसरा प्रॉब्लेम काय बघा बरं. सेकंड प्रॉब्लेम मध्ये ते तुम्हाला सांगितलेलं आहे. हे काय आहे? बी किती आहे? 1 -1 3 आहे. त्याच्यानंतर किती आहे? 2 5 आणि 4 आहे. ठीक आहे, तर त्यांनी तुम्हाला काय सांगितलं ते पहा. ते पाहिजे असं बाय युजिंग काय करतो रे? काय करतो मला? हे R1 च्या ठिकाणी लिहा. काय लिहा रे? R1 मायनस काय आहे? R1 मायनस R2. हे R1 आहे. R1 मायनस काय करायचं? R2. म्हणजे R1 मायनस R2 करा आणि कुठं लिहा ते? R1 च्या ठिकाणी लिहा. एकच R1 आहे. हे ऑपरेशन करा आणि कुठं लिहा? R1 च्या ठिकाणी लिहा. त्याचा अर्थ असा आहे. म्हणून मी काय करतो आता हे बी आहे. हे बी बरोबर तो काय? हे बघा रे पोरांनो, हे म्हणतात R1, याला म्हणतात R2. R1 मायनस R2 1 मायनस 2 म्हणजे किती आलं रे? -1 आलं. -1 मायनस 5 मायनस किती आलं रे? 6 आलं. 3 मायनस 4 किती आलं रे? -1 आलं. माहिती नाही सर्व झालं. आता हेच करायचं तुम्हाला. R1 R2 कुठली R1 किती? बाकी सर्व तसं तसं. हे 2 5 4 याला म्हणायचं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. रोवरती किंवा कॉलमवरती सांगितलेल्या क्रिया करणे, ऑपरेशन करणे म्हणजेच एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहे. हे दोन प्रॉब्लेम घेतले. आता बाकीच्या आपल्याला प्रॉब्लेम सर्व घेऊया. 2.1 मधले जेवढे प्रॉब्लेम सर्व दंड सोडवूया. ओके, एवढं समजलं हे प्रॉब्लेम नाही? ठीक आहे, लिहा. प्रॉब्लेम मध्ये काय पहा? एक मॅट्रिक्स दिली, त्याच्यावरती हे ऑपरेशन करा म्हणलं. एक मॅट्रिक्स बी दिली, त्याच्यावर ऑपरेशन करा म्हणलं. व्हॉट डू यू ऑब्झर्व? तुम्ही काय ऑब्झर्व कराल असं ते सांगितलेलं आहे. हे पहा स्टुडंट्स, मी काय करतो रे? जो मॅट्रिक्स ए दिला आपल्याला तो घेतोय मी इथं. ओके, त्याच्यावरती हे ऑपरेशन करा. कोणतं ऑपरेशन करायचे? बाय युजिंग करते आपल्याला हे C1 आणि C2. याचा अर्थ काय झाला? कॉलम 1 आणि कॉलम 2 एकमेकांमध्ये काय करा? इंटरचेंज करा. याचा अर्थ असा आहे. कॉलम ज्याला म्हणतो आपण उभ्या रेषा, उभे असतात ना उभे, त्याला आपण काय म्हणतो? कॉलम म्हणतो. वाट्याला काय म्हणतो आपण? रो म्हणतो. ओके, इथे तुम्हाला काय करायचे स्टुडंट्स? इथे तुम्हाला करायचं आहे हे आहे बघा, हा C1 आहे आणि हा काय आहे? C2 आहे. तर हा वर जायचा आणि हा खाली आणायचा. मग काय करतोय बघा इथं? ए बरोबर हा वर घेऊन चला 1 3 वरचा खाली आणा 5 4 नाही का? ह्याला काय म्हणणार आहे? इक्वेशन 1 म्हणा. आता बी घ्या. बी काय पहा? व्हॉट इज बी हियर? बी आहे 3. इथे किती आहे रे? 1. इथे किती आहे रे? 4. इथे किती आहे रे? 5. इथे काय सांगितलं तुम्हाला? R1 बाय युजिंग कोणतं रे? हे R1 आणि R2 मध्ये बदल करा. ह्याला काय म्हणतात स्टुडंट्स? R1. आपण हे एक सेकंड, हे चुकलं की रे आपले? हे चुकलं नाही आपलं. हे काय झालं? याला म्हणतो आपण, याला काय म्हणतो? C1. याला काय म्हणतो आपण? C2. याला काय म्हणतो आपण? R1. याला काय म्हणतो आपण? R2. हे का नाही? तर आपण ते बरोबर केलं ते
सर अच्छा, कॉलम आहेत नाही, आपण काय केलेलं आहे, आपण रोज चेंज केले नाही, तेच ना चुकलं मध्ये. इकडे या ना बा, काय करा, हे 3 आणि हे काय करा 4, हे इकडे आणलं आहे. हा शिफ्ट होता, शिवण मध्ये आणला शिफ्ट सर 4 वरती आणि 3 खाली कॉलम चेंज ना 4 वरती. हे बघा, आपल्याला इथं काय चेंज करायचे, शिवण आणि शिटो ना. हो शिवण आणि C2 तर ह्याला आपण काय म्हणतो, कॉलम 1 Column. म्हणतो. ह्याला काय म्हणतो आपण, कॉलम 2 म्हणतो ना. हे इकडे आणू नाही, इकडे येऊन चला 4 4 3, 3 हे इकडे येऊन चला, हे काय 5 1 5 1 आहे की नाही. बरोबर म्हटलं जातं, सांगणाऱ्यापेक्षा ऐकणार असं चांगलं असं हुशार असला पाहिजे. काही वेळेला सांगणारा चुकत असेल तर ऐकणारा तरी छान पाहिजे असं म्हटलं जातं. तर हे इकडं आणायचा आणि ह्याला काय करायचा, इकडे घेऊन जायचं. ठीक आहे स्टुडंट, सर्वांनी समजलं. हे 4 इकडचे काढले, हे शिफ्ट आहे आणि हे C1 आहे. हे C1 C2 म्हणजे काढला आणि इकडे घेऊन गेला. ठीक आहे, आता पहा, तर इक्वेशन 1 बनवलो आपण आणि त्यांनी 3 1 आणि 4 5 दिलेले आहे. तर हे R1 आणि R2 हे बघा रे स्टुडंट, हे काय आहे, रो R1 आणि हे किती आहे रे, R2 आहे. ठीक आहे, तर हे ह्याला वर घेऊन चला, ह्याला काय करा, खाली आणा. रो आडव्या रेषा. तर मी आता करणार आहे, काय करणार आहे, हे B किती होतं रे, खालचं वर घेऊन 4 5 आणि 3 1. याला काय म्हणा स्टुडंट्स, इक्वेशन 2 म्हणा. आणि बघा 4 5 4 5 3 1 3 सारखं झाले की नाही. मग तुम्ही व्हॉट डू यू ऑब्झर्व, तुम्ही काय ऑब्झर्व कराल, ठीक आहे. वी ऑब्झर्व दॅट मॅट्रिक्स A is equal to matrix B from equation 1 and 2 we observed that matrix A is equal to matrix B. काय आलेला आहे, मॅट्रिक्स A is equal to काय आलेला आहे, मॅट्रिक्स B आलेला आहे. सर्वांना समजलं काय, ओके. चला लिहा, फटाफट लिहा. हा चौथा तुमचा प्रॉब्लेम आहे आणि तो आपण आता सोडवतो आहे. तुम्हाला कोणता प्रश्न करायचा आहे, काय करायचं आहे, बाय 2C2 म्हणजे काय आहे, हे बघा रे, व्हॉट इज दिस, दिस इज C1, दिस इज C2, दिस इज C3. उभी पहिली रेषा C1, उभी दुसरी रेषा C2, उभी तिसरी रेषा C3, कॉलम 1 कॉलम 2 कॉलम 3 रो 1 रो 2. आता आपल्याला कॉलम 2 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. चला, हे पहिल्याला काहीच करायचं नाही. दुसऱ्या कॉलमला 2 * 2 काय झालं रे, 4 झालं. 2 * 1 किती झालं रे, 2 झालं. ओके, इथं काही करायची गरज नाही. तर हे झालं ऑपरेशन तुमचं. ह्याला काय म्हणा, इक्वेशन 1 म्हणा, आहे का नाही. आता हे घ्या, कोणतं घ्या तुम्ही, B घ्या. B काय रे, B आहे 1 0 2 आणि 2 4 आणि किती आहे 5 आहे नाही का. आता आपल्याला हे करायचे विद्यार्थ्यांना, काय करायचे रे, बाय किती करायचे, -3R1. काय करायचे रे, -3R1 म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो स्टुडंट्स, R1 म्हणतो. ह्याला काय म्हणतो रे, R2. दिस इज R1, दिस इज R2, दिस इज C1, दिस इज C2, दिस इज C3. आता तुम्हाला R1 ला -3 ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे ह्या पहिल्या रोला -3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. चला स्टुडंट्स, काय होतं बघा रे, -3 0 3 * 2 6 2 4 आणि 5. याच्यामध्ये काही बदल करायची गरज नाही. याला काय म्हणा, इक्वेशन नंबर 2. फाइंड द ॲडिशन ऑफ द टू न्यू मॅट्रिसेस. या दोन नवीन मॅट्रिसेस भेटतील, ॲडिशन करायची आहे. म्हणून काय करायचं स्टुडंट्स, A + B. नवीन पण नवीन घ्या, किती येतात
1 4 minus 1 0 2 3 plus minus 3 0 minus 3 0 minus 6 आहे 2 4 आणि किती आहे 5 आहे. दिस इज इक्वल टू, आता दोघांचं ऍडिशन करा बरं भाऊ. a plus b म्हणजे काय करायचं 1 minus 3 4 plus 0 minus 1 minus 6 0 plus 2 2 plus 4 3 plus 3 5. plus 5. ओके, पुढच्या स्टेप मध्ये 1 minus 3 minus 2 4 plus 0 4 minus किती 7 0 plus 2 2 2 plus 4 किती आला रे 6 3 plus 5 किती आला रे 8. What is this? What is this? This is a plus b. हे काय झालेलं आहे a plus b झालेलं आहे. एनी प्रॉब्लेम हियर? नाही प्रॉब्लेम नाही. आता पुढे काय होणार आहे? क्वेश्चन 5 पहा. 5 मध्ये काय करायचं? a बरोबर किती मॅट्रिक्स आहे समोर पाहू. किती आहे a बरोबर? किती आहे a बरोबर? 3r3 आहे. आणि then किती आहे रे? C3 plus 2 ओके. इथं क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6 हे दोन्ही एकाच वेळेला करावे लागतात नाही का. तर पुढे ते आपल्याला प्रॉब्लेम करता येतात. पुढे काम करू आपण. क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6 एकाच वेळेला करूया आपण. ओके, हे क्वेश्चन 5 पहिले करून घेऊ, लगेच क्वेश्चन 6 करून घेऊ आणि दोघांमध्ये तुम्हाला काय पॅरामीटर ते पाहू आपण. बरोबर आहे. तरी तुम्हाला काय सांगितलं बरोबर 3C3 करा आणि त्याच्यानंतर काय करा C3 plus 2C2 करा. इथं बघा रे, आता हे सोल्युशनच करतोय मी. काय करतोय? सोल्युशन करतोय पहा. सोल्युशन मध्ये काय करायचं रे बाय युजिंग काय करायचंय 3r3 हे r1 हे r2 हे r3 ला तुम्हाला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. इट्स व्हेरी सिंपल. आपण करूया ते आता. हे पहिलं कसं ठेवा 1 1 3 ओके हे 2 1 0 3 into 3 9 3 into 3 9 3 into 1 3. 3 झालं. ठीक आहे. मग आता हे ऑपरेशन करा. कोणतं? C3 plus 2C2. लक्षात घ्यायचं कधी पण C3 plus 2C2 म्हणजे लिहायचं कुठे हे जो पहिलं नाव असतं त्या लिहायचं असतं. C3 plus 2C2 लिहायचं कुठं? C1. नाही C3 जे पहिलं नाव आहे, पहिलं नाव जसं आजकाल नवीन फॅशन निघालेली आहे का नाही. नवरा बायकोच्या नावावरती फ्लॉट, नवरा बायकोच्या नावावरती घर असतात ना. मग पहिलं नाव कोणाचं आहे त्याला जास्त प्राधान्य असतं त्याच्यामध्ये सुद्धा आहे की नाही. पहिलं नाव नंतर दुसरं नाव. त्याच्यामुळे पहिलं नाव कोणाचं आहे C3 आणि म्हणून C3 जास्त झालेलं. तर हे बघा आता आपण काय करायचं बाय युजिंग किती आहे C3 प्लस किती आहे 2C. मग काय करावं भाऊ A बरोबर किती होतं रे सांगा बरं भाऊ काय होतं. पहिले काय करायला पाहिजे तुम्ही C2 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या दोघांची ऍडिशन करायचं आहे आणि
हे कोण आहे शी बघा हे 2C2 म्हणजे किती रे बघा हे 2 into 1 म्हणजे काय झालं 2 झालं 2 प्लस हे C3 म्हणजे काय झालं 0 झालं बरोबर किती झालं हे 2 म्हणजे किती झालं हे 2. आता परत बघा 2C2 म्हणजे हे कोणते करा 18 प्लस किती रे 3 किती किती झालं हे 21. 21 हे किती झालं रे 21 झालं. एनी प्रॉब्लेम हियर 3C3 करा and then C3 plus 2C2 ह्याला काय होणार आहे ह्याला म्हणा इक्वेशन काय होणार आहे पुन्हा 1 म्हणा आणि हे झाला क्वेश्चन कोणता 5वा. ह्याच्यामध्येच तुम्हाला क्वेश्चन 6 पण त्यांनी दिलेला आहे. क्वेश्चन 6 पण दिलेला बघा. क्वेश्चन 6 काय दिलेलं बघा हे एक प्रॉब्लेम दिलेला होता की a बरोबर किती दिलेलं आहे 1 1 3 दिलेलं आहे 2 1 0 दिलेलं आहे आणि 3 3 1 दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे C3 plus 2C2 पहिले करा आणि त्याच्यानंतर देन काय करा 3R 3 नंतर करा. म्हणजे एक लहान टप्पा एवढा आहे. पहिले हे ऑपरेशन करा नंतर हे ऑपरेशन करा म्हटलेलं प्रॉब्लेम मला वाटतं मॅट्रिक्स तेच आहे 1 1 3 1 1 3 2 1 0 3 मॅट्रिक्स तेच आहे. फक्त ऑपरेशन करताना काय करा पहिले ते करा नंतर हे करा. इथं काय म्हणलं पहिले भात खा म्हणजे काय म्हणलं तर पोळी खा. इथं काय म्हणलं पहिले पोळी खा नंतर भात खा असं विषय आहे. आता आपण पहिले हे करून टाकूया चला पहिले काय करू आपण हे करूया ओके. आता आपण पहिले हे करणार आहोत हे ऑपरेशन करणार आहोत. चला हे करू मी काय म्हणणार आहे हे बाय असं करू आपण बाय काय करायचं बाय योगी ठीक आहे C3 प्लस किती आहे 2C2 असं इथं बघा हे घेतलं मी ओके. आता याला म्हणायचं किती रे हे C1 हे C2 हे C1 आणि हे C2 याच्यावरती काही फरक नाहीये त्यांना जशाला तसं लिहा -1 1 आणि 3 ठीक आहे. आता काय करायचं तुम्हाला स्टुडंट्स याला मल्टिप्लाय करायचं कशाने मल्टिप्लाय करायचं रे 2 ने मल्टिप्लाय करायचं किती मल्टिप्लाय करायचं 2 ने -2 प्लस 3 किती रे -2 प्लस 3 किती होतं +1 होतं ठीक आहे. आता काय करा स्टुडंट्स हेच करायचं ह्याला 2 ने 2 काय करायचं रे 2 प्लस 0 इकडे किती आलं रे 2 आलं इथं पण किती आलेलं आहे 2 आलं. आता इथं काय करायचं C3 म्हणजे 2C2 म्हणजे काय रे 3 into 2 नाही का किती 3 into 2 म्हणजे काय झालं रे 3 into 2 ना C2 म्हणजे काय 2C2 ना 2 into हे C2 हे C2 ला करा 2 into हे 2 into 3 6 प्लस किती आहे 6 प्लस 1 किती झालं हे 7 झालं 6 प्लस 1 किती झालं 7 ओके. एनी प्रॉब्लेम हियर हे असं तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे. तर सर्व समजले काय केले आपण इथे केलं पहिले हे ऑप्शन केलेलं आहे C3 प्लस किती आहे 2. चला आपण पहिली पोळी खाल्ली आता भात खायचा आपल्याला चला बायोगी काय करायचं आहे बायोगी 3R3 आपल्याला काय करायचं स्टुडंट्स R3 ला 3 ने काय करायचं आहे हे आहे R1 हे आहे R2 हे आहे R3 ला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि म्हणून हे पाहिजे 1 1 1 हे झाला R1 हे 2 1 2 हे झाला R2 आता R3 हे झाला हे मल्टिप्लाय करा 3 into 3 काय झाला 9 3 into 3 9 3 into 7 21 ह्याला काय होणार इक्वेशन 2 म्हणा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोन्ही आपण करामध्ये 1 1 1 2 1 2 2 1 2 9 9 21 हे किती त्याने शेवटी प्रश्न केला व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम एक्झाम्पल 5 आणि एक्झाम्पल 6 एक्झाम्पल 5 आणि एक्झाम्पल 6 वरून तुम्ही काय कन्क्लूड करा कन्क्लूड करणे निष्कर्ष काढणे तर वी कॅन कन्क्लूडेड दॅट
matrix A is equal to matrix B. From equation, from example 5 and example 6, we concluded that matrix A is equal to matrix B. Matrix A is equal to matrix A. Matrix A is equal to matrix A. Matrix A is equal to matrix A. Okay, matrix A is equal to B. After doing elementary transformation केल्यानंतर मॅट्रिक्स A इक्वल टू काय आले मॅट्रिक्स A झाले त्याच्यामध्ये फरक पडलेला नाही ओके एनी प्रॉब्लेम हियर तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 4 पण घेतला आणि क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 ओके चला हे फटाफट लिहून घ्या बघा समजा आता एक मॅट्रिक्स आहे आपली कोणती ही मॅट्रिक्स आहे त्याला आपण नाव दिलं समजा लेट A बरोबर किती आहे इथं 1 2 आहे आणि 3 आणि 4 आहे 1 2 आहे आणि 3 आणि 4 अशी काय आहे तुमची एक मॅट्रिक्स आहे ठीक आहे आता काय करा तुम्हाला माहिती आहे अप्पर ट्रायंगल मी तुम्हाला शिकवलं होते आहे की नाही आला माहिती अप्पर ट्रायंगल आपण डायरेक्ट घेतला आपण तर तुम्हाला अप्पर ट्रायंगल म्हणजे हेच माहिती राहत नसतं म्हणून आपण तो भाग पहिले घेतला टाइप्स ऑफ द मॅट्रिक्स आपण पहिले घेतलं तुम्हाला सर्व सांगितलं आता लक्षात तुमच्या आलं अप्पर ट्रायंगल म्हणजे काय आहे या डायगोनलच्या खालचा भाग 0 पाहिजे डायगोनलच्या खालील एलिमेंट्स वर कसे पाहिजे 0 पाहिजे तेव्हा वर काय तयार होतं वरच्या बाजूला काय तयार होतं अशा पद्धतीने ट्रायंगल तयार होतं काय होतं अशा पद्धतीने ट्रायंगल होतं खालचा भाग काय पाहिजे 0 द एलिमेंट्स बिलो द डायगोनल कसे पाहिजे 0 पाहिजे तेव्हा काय होतं वरच्या बाजूला ट्रायंगल होतं त्याचं नाव आहे अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे ह्याला म्हणायचं R1 ह्याला म्हणायचं R2 ह्याला म्हणायचं C1 ह्याला म्हणायचं C2 इथं रूल्स आहेत स्टुडंट्स आता इथं आपल्याला 0 पाहिजे सोपं काम आहे काय करायचं बघा जिथं 0 आणायचं आहे त्याचं नाव लिहा त्याचं नाव कोण आहे R2 इथं जर संख्या प्लस असेल इथं कशी असेल प्लस असेल तर काय घ्यायचं मायनस घ्यायचं इथं संख्या जी आहे ती घ्यायची आणि 1 कुठं आहे इथं आहे त्याचं नाव कोण आहे R1 आहे खरं तरी इथं 0 आणण्यापूर्वी पहिली स्टेप हेच आहे की इथं 1 आणा कुठं आणा इथे 1 आणा असं रूलच आहे आपल्याला तुम्हाला पुढे आता इन्व्हर्स काढत असताना असे रूल्स आहेत भरपूर पुढे A11 A12 A1 A21 A22 असे रूल्स आहेत आपल्याकडे हे सोडवत असताना पहिली स्टेपच हे फर्स्ट स्टेप काय आहे काय म्हणते फर्स्ट स्टेप ब्रिंग अरे ब्रिंग 1 at A11 च्या ठिकाणी पहिले प्रथम फर्स्ट ब्रिंग 1 at A11 असा रूल आहे या ठिकाणी A11 आणा त्यानंतर मग इथं काय आणणार आहे 0 आणा ब्रिंग काय आणा ब्रिंग 0 at A21 इथं काय आणा इथं पहिले 1 घेऊन या इथं नंतर काय आणा 0 आणा संपलं का मग काय करणार हे जर 0 झालं संपलं नाही इकडे काय आणा अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आली पहिली स्टेप ऑलरेडी त्यांनी तुम्हाला करूनच दिलेली आहे म्हणून पहिली स्टेप करायची गरज नाही इथे तुम्हाला त्याची गरज नाही डायरेक्टली आपण दुसरी स्टेप करतोय दुसऱ्या स्टेप मध्ये काय आहे इथं 0 आला इथं 0 कसं करायचं रे इथं इथं नाव कोण आहे R2 आहे लिहिलं आपण 3 इथं कोण आहे 3 into R1 कोण आहे 1 तो काय 3 - 3 इक्वल टू काय झालं रे 0 झालं लागलं नाही 0 नाही कळलं R2 - 3 R1 मी तुम्हाला सांगतोय पोरींनो इथं 1 आणा आणला आपण आणलं म्हणल्यापेक्षा
पहिलेच तिथं 1 उपलब्ध आहे, तुम्हाला काही करायची गरज नाही. आता इथं जो 0 आणत असताना मी काय सांगितलं, जिथं 0 आणायचं त्याचं नाव लिहिलं. इथं प्लस असेल इथं मायनस लिहा. इथं जी संख्या आहे ती लिहिलं. आणि 1च्या ठिकाणी कोणाचं नाव आहे त्याचं नाव लिहा. कोणाचं? R1 आहे. म्हणून R2 मायनस किती आहे? 3R1 आहे. समजून घ्या, तुम्हाला इथं काय राहिलं असतं, इथं 1 राहिलं असतं, इथं 2 आहे, इथं 4 आहे, इथं 5 आहे. तुम्ही काय केलं असतं स्टुडंट्स, इथं काय लिहिलं असतं रे? बाय काय लिहिलं असतं? R2 मायनस, इथं कोण आहे? मायनस आहे ना, प्लस आहे ना, मायनस घेतलं. इथं किती आहे? 4 आहे, 4 घेतलं काय घेतलं आपण? त्याचे असे तिचे रूल्स आहेत. समजा आता इथं काय 1 आहे, इथं 2 आहे, इथं मायनस 3 आहे, इथं किती आहे? 5 आहे. तर आपण काय केलं असतं रे? बाय R2, इथं मायनस आहे ना, काय घेतलं आपण? प्लस घेतलं. प्लस 3. इथं काय घेतलं असतं? 3 घेतलं असतं. इथं कोण आहे? R1. असं तिचे रूल्स आहेत. म्हणजे असं इक्वेशन किंवा असं ऑपरेशन तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. ह्याच्यातून हे वजा करावं लागतं. त्याचे नाव लिहायचे. ह्याच्यातून हे वजा करावं. वजा करण्याच्या पूर्वी ह्याला 3 ने गुणावं लागत असतं. हे पण लिहावं लागत असतं. म्हणून मी काय लिहिलं? R2 मायनस 3R1, R2 3, R2 म्हणजे 3 मायनस 3R1. ठीक आहे. तर किती उत्तर आलं? 0 आलं. नुसतं ऑपरेशन इथं करून चालत नाही, ते ऑपरेशन इथं पण केलं पाहिजे. हे पहा, मी करतोय ते पण. हे बरोबर काय लागेल? हे 1 ना हे 2 ह्याच्यामध्ये काही फरक नाही. आता फरक कुठं आहे? इथं फरक आहे नाही का? इथलं एक ऑपरेशन केलं मी, किती आलं रे? 0 आलं. आता मला कुठलं करायचं ऑपरेशन? हे पण करायचं ना. इथं काय ऑपरेशन आहे? R2 मायनस किती आहे? 3R1 आहे. R2 कोण आहे मला सांगा? R2 कोण आहे? 4 आहे. 4 मायनस 3, 3 into R1 कोण आहे? 2 आहे. म्हणून काय करायचं? 4 मायनस 6 इथे कुठं किती झालं? हे मायनस 2. तिथे किती उत्तर आलं? मायनस 2 आलं. समजलं तुम्हाला? म्हणजे हे इथं जे लिहिलेलं आहे हे ऑपरेशन तुम्ही इथं पण केलं पाहिजे, इथं पण केलं पाहिजे. इथं केलं 0 आलं आणि इथं ह्याच्यावरती केलं तेव्हा मायनस 2 आला. अशा पद्धतीने 1 2 0 मायनस 2 आलं. मग आता हे आहे डायगोनल. डायगोनलच्या खालचा एलिमेंट त्याला 0 आलं. वर काय तुमचं अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स तयार झाला. हा उद्देश तो आहे की नाही? कन्वर्ट इट इनटू द अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अशा पद्धतीने काय करायचं? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. जरी ते तुम्हाला विचारलं असतं लोअर ट्रायंगुलर करा, मग आपण काय करायचं स्टुडंट्स? इथं 0 आणायचं. इथं 0 आणण्यासाठी ते किती आहे? 1 ऑलरेडी आहे. मग कोणतं कॉलम? हे आपण रो ट्रान्सफॉर्मेशन केलं. कोणतं? रो ट्रान्सफॉर्मेशन. रो मध्ये ऑपरेशन केलं. इथं काय करायचं? कॉलम मध्ये ऑपरेशन करायचं. हे झाला C1, हे झाला C2. हे कॉलम 1 आणि कॉलम 2. जसं आपण हे जशा उभ्या 2 लाईनीमध्ये काय करायचं? ऑपरेशन करायचं. त्याला म्हणायचं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ह्याला काय म्हणायचं? रो ट्रान्सफॉर्मेशन. आणि ह्या दोघाला एकत्रितपणे काय म्हणायचं? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणायचं. जास्तीत जास्त आपण रो ट्रान्सफॉर्मेशन खूप लोक करत असतात. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन टाळतातच, कारण रो ट्रान्सफॉर्मेशन सहज करतात. त्याच्यातून वरच्यातून खालचं आडव्या रेषा असतात ना, आडव्या रेषेतून आडव्या रेषा काढणं सोपंच असतं. उभ्या रेषा आवड काहीच नसतं. मला फक्त कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन असेल तर सर्व काही पॉसिबल आहे. पण सर्वांना सवय कशी असतात? रो ट्रान्सफॉर्मेशन सहज केलं जातं. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन थोडंसं क्लिष्ट मानलं जातं. परंतु तसं काही नाही. डिपेंड अपॉन द कॉन्सन्ट्रेशन. तुमचं कसं चांगलं असेल तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा अवघड नाही आहे. ठीक आहे, सर्व समजले? काही प्रॉब्लेम आहे? चला लिहा. मी काय करतो? ए बरोबर किती आहे? 1 मायनस 1. इथे किती आहे? 2. आणि इथे किती आहे? 3. आयडेंटिटीचा अर्थ असा आहे स्टुडंट्स. आयडेंटिटीचा अर्थ असा आहे. आयडेंटिटी म्हणजे याला म्हणतात 1 0 0 1 असं त्याला म्हणतात. मग कोणत्याही मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स आणतानाचे 4 स्टेप्स आहेत. 4 स्टेप्स आहेत. किती रे? 4 स्टेप्स आहेत. 4 स्टेप्स कोणत्या कोणत्या? समजा इथे A11 आहे, A12 आहे, A21 आहे, आहे की नाही? आणि A22 आहे. समजा अशा आपल्याकडे 4 आहे. तर
A11 पहिली स्टेप घे. काय करायचं इथं 1 घेऊन या. म्हणजे असंच जावं लागतं बरं, लक्षात घ्या. कसंही द्यायचं नसतं. हे ग्रीन किती आहे? ग्रीन 0 राईट A21 आहे. त्यानंतर तिसरी ब्रिंग 1 A22 आणि चौथी स्टेप काय आहे का? ब्रिंग 0 A12. आता पहा पोरांनो, लक्षात घ्या. पहिली स्टेप इथं 1 आणणे ही पहिली स्टेप आहे, फर्स्ट स्टेप. इथं 0 आणणे ही तुमची सेकंड स्टेप आहे स्टुडंट्स. इथं 1 आणणे हे तुमची कोणती आहे? हे तुमची थर्ड स्टेप आहे. इथं 0 आणणे हे तुमचे काय आहे? फोर्थ स्टेप आहे. हे आपल्याला माहिती आहे. फर्स्ट स्टेप कसंही द्यायचं नाही. आणि जसं गाड्या असतात, थोडं कमी केली की कोणता घेर कोणीकडे हे आपल्याला समजलं पाहिजे. आहे का नाही? कोणीकडे घेऊन घ्यायचं जर चालत नसतं, ते त्याच स्टेपने जावं लागत असतं. आहे का नाही? तर त्या पद्धतीने हे इथं करायचं आहे तुम्हाला. कसंही तुम्ही कुठेही आणायचा प्रयत्न केला तर सोबत चुकून जात नाही. म्हणून ह्याच स्टेपने जावं लागत असतं. पहिल्या प्रथम इथंच 1 आणायचं, नंतर इथेच 0 आणायचं, नंतर इथं 1 आणायचं, नंतर इथं 0 आणायचं. तेव्हा तुमचा प्रॉब्लेम चुकत नाही. अन्यथा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने जर केले तर तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. ओके, चला आता मी काय करणार आहे स्टुडंट्स, आपल्याला माहिती पहिल्या प्रथम इथं 1 आणलं पाहिजे. फर्स्ट डिग्री 1 घ्या. ऑलरेडी तिथं 1 आहे. आपलं एक काम संपलं. पहिली एक स्टेप ऑलरेडी तुम्ही करून दिली. तुम्हाला तिथं काही करायची गरज नाही. चला छोटं समजा तुम्हाला काय करायचे आहे, इथं मला 0 आणायचं आहे. मग तिथं 0 आणण्यासाठी काय केलं पाहिजे? पहा काय केलं पाहिजे? जिथं 0 आणायचं त्याचं नाव लिहा. त्याचं नाव आहे R2. बरोबर आहे? जिथं 0 आणायचं आहे त्याचं नाव लिहा R2. इथं प्लस असेल तर इथं मायनस लिहा. इथं जी संख्या आहे ती लिहा आणि 1 कुठं आहे त्याचं नाव लिहा. समजलं का तुम्हाला मी काय सांगितलं ते? समजलं? कुठं 0 आणायचं त्याचं नाव लिहा. ही संख्या प्लस असेल तर मायनस घ्या. इथं जी संख्या आहे ती घ्या. 1 कुठं आहे त्याचं नाव लिहा. तुमचं काम झालं. आता ऑपरेशन करा. आता लिहिलं ना तर हे ऑपरेशन इथं करायचं. ते ऑपरेशन करता आलं पाहिजे. हे काय ह्याच्यामध्ये बदल आहे का? काही बदल नाही, फक्त R2 बदल आहे. R2 - 2 R1 आहे ना, तो सांगितलं होतं. पहिलं नाव ज्याचं असतं ऑपरेशन जरी केलं असेल तरी ते R2 च्या ठिकाणीच लिहावं लागत असतं. आहे की नाही? समजलं का तुम्हाला? पहिलं नाव साक्षी आहे, नंतर जरी साक्षीच्या मिस्टरचं जर नाव असतं त्याचं काही चालत नसतं, साक्षी चालत असतं. विषय असा आहे. म्हणून पहिलं नाव कोणाचं आहे? R2 आहे. म्हणून ह्याच्यामध्ये काही फरक करू नका. संपलं. आता इथं बघा, इथे किती आहे? 2 - 2 × 2 आहे, नाही का? 2 × 1 आहे. 2 × 1 ना, म्हणजे काय झालं? 2 - 2 इकडं किती आहे? 0. हे किती आहे? 0 झालं. त्याच्यानंतर पुढे बघा, R2 म्हणजे किती आहे? 3. आहे की नाही? 3 - किती आहे? 2 × किती आहे? हे मायनस आहे. किती आहे? हे मायनस आहे, नाही का? म्हणजे काय झालं? हे 3 झालं. मायनस × मायनस काय झालं? प्लस झालं. 2 झालं. हे काय झालं? हे 5 झालं. हे झालं 5. समजलं तुम्हाला? सर्वांना समजलं? काही प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम नाही ना? पहिली स्टेप झाली, दुसरी स्टेप झाली. ब्रिंग 1 आणलं. ब्रिंग 0 to 1. याचं नाव 2 1 आहे. याचं नाव काय? 2 1. याचं नाव काय? 2 2. ब्रिंग 1 to 2. ब्रिंग 1 to 2. चला त्यांचं काम संपलं. हे झालं की आता इथं होणार नाही शकत, आहे की नाही? इथं होणार नाही. इथं कसं येईल? त्या 5 ला 5 ने भागून टाका, आहे की नाही? बाय यूजिंग काय करायचं? बाय यूजिंग 1/5. तो काय रे? R2 ला काय करायचं स्टुडंट्स? 5 ने भागून टाका ना. त्या 0 ला जरी घालतो तर 0 चं भागायला मला की 1 येतं, आहे की नाही? समजतंय का? समजलं? R2 बघतोय. म्हणून ये बरोबर काय झालं तर A1 झालं, याच्यात
प्लस. आता 1 कुठे आहे? इथं आहे. म्हणून R2 असं. समजलं का? हे जमलं पाहिजे. हे ऑपरेशन करता आलं पाहिजे. आलं का समज? आलं का? घेऊन चाललं. आलं ना? लक्षात आलं का नाही? हे पुढे बघा. आता इथे किती झालं रे? 1 झालं. आता बघा, हे बघा, हे किती करा? R1 + R2 1 + 0 1 + 0 किती येतो? 1 येतो ना. 1 + 0 किती येतो? 1 येतो. -1 + 1 -1 + 1 किती आलं हे? 0 आलं. आणि हे किती आहे? 0. हे किती आहे? 1. आणि ह्याचं नाव काय आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स. अशा पद्धतीने तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स आणण्यासाठी ह्या 4 स्टेप्स योग्य पद्धतीने घेतलं पाहिजे. कसंही घेऊन चालत नाही. ओके.